जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या जनरल नॉलेज या विषयावरती आपण इथे सराव घेत असतो. 2014 पासून तर 24पर्यंत जे काही प्रश्न रिपीट झालेत आपण त्याच्यावरती रिव्हिजन टाकत असतो. आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. एकंदरीत 100 प्रश्न असतील. शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहे. तर बघा, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करत असतात. राष्ट्रपतींना हे अधिकार असतात. पुढील प्रश्न बघा, रेड क्लिफ लाईन या दोन देशातील सरहद दर्शविते. तर बघा, रेड क्लिफ लाईन भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान आहे. मॅकमोहन लाईन भारत आणि चीन या दोन देशादरम्यान आहे. पुढील प्रश्न बघा, गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा, जे 7 सिस्टर आहेत, जे पूर्वेकडील राज्य आहेत, साधारणतः त्यांच्यावरतीच आयोग जास्त करून प्रश्न विचारतो. बघा, गंगटोक ही कोणाची राजधानी आहे? तर या सिक्कीम या राज्याची गंगटोक ही राजधानी आहे. 7 सिस्टरमध्ये कोणते 7 राज्ये येतात यावरती प्रश्न देखील विचारला जातो. पुढील प्रश्न बघा, कर्कवृत्त या राज्यामधून जात नाही. भारतात एकूण 8 राज्यामधनं कर्कवृत्त जातं, ज्यापैकी ओडिसा या राज्यातनं कर्कवृत्त जात नाही. पुढील प्रश्न बघा, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघा, खाली काही सामाजिक व्यथा व्यक्त करणारे लेखक व त्यांच्या साहित्यकृती दिलेल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी कोणती? तर बघा, दया पवार बलूत, लक्ष्मण माने उपरा, लक्ष्मण गायकवाड उचल्या, शंकरराव खरात कोंडवाना. तर बघा, शंकरराव खरात कोंडवाना ही जोडी चुकीची आहे. शंकरराव खरात यांची तराळ अंतराळ ही कादंबरी आहे. पुढील प्रश्न बघा, भारतीय अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत राबवले जातात? तर बघा, इस्रो मार्फत भारतातील सर्व उपक्रम राबवले जातात. पुढील प्रश्न बघा, भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता? तर बघा, ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाचा सर्वात जास्त उपयोग आपल्या भारतात केला जातो. पुढील प्रश्न बघा, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर बघा, भारूड हा रचना प्रकार संत एकनाथांनी रूढ केला होता. भारूड आणि गवळणी संत एकनाथांच्या प्रसिद्धी आहेत. पुढील प्रश्न बघा, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बघा, आपल्या महाराष्ट्राने स्वतंत्र विभाग तयार करणारे पहिले राष्ट्र म्हणजे बनण्याचा मान मिळवला होता. पुढील प्रश्न बघा, भारताचा सुमारे -% भूभाग शेती लागवडीखाली आहे. तर भारतात एकूण 60% भूभाग हा शेती लागवडीखाली आहे. पुढील प्रश्न बघा, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा, पानिपतचे 3 युद्ध झाले होते, त्यावर देखील प्रश्न विचारला जातो. पहिलं कधी झालं, दुसरं कधी झालं, तिसरं कधी झालं, कोणामध्ये झाले, कधी झाले, कुठे झाले? तर पानिपतचे 3 युद्ध, पहिलं 1526, दुसरं 1556 आणि तिसरं 1761 साली झालं होतं. पानिपत हे ठिकाण कुठे आहे? हरियाणा या राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न बघा, केरळमधील डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. तर केरळमधील पेरियार हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी जी तेलंगणा हैदराबाद या ठिकाणी आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? नाशिक या ठिकाणी. पुढील प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर बघा, जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड यांना गणले जाते. पुढील प्रश्न बघा, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? तर उगवत्या सूर्याचा देश आपण जपान या राष्ट्राला म्हणतो. मध्यरात्रीचा सूर्य असा नॉर्वे देशाची ओळख आहे. पुढील प्रश्न बघा, बर्फामध्ये डॅश मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो. तर बघा, बर्फामध्ये जेव्हा मीठ मिसळलं जातं तेव्हा तो वितळण्यास खूप कमी लागतो. ऑप्शन क्रमांक बी. मित्रांनो, सर्व मिक्स प्रश्न आपण घेतले आहेत. प्रश्नपत्रिका 2014 पासून आपण प्रत्येक जिल्ह्यांचे जे प्रश्न रिपीट होतात, जे आपल्या लायक आहेत असे आपण प्रश्न निवडून आपणास देण्यास प्रयत्न करतो. पुढील प्रश्न बघा, हिरा हा मानवास माहीत असलेला सर्वात डॅश पदार्थ आहे. तर बघा, हिरा हा मानवास माहीत असलेला सर्वात कठीण पदार्थ आहे. पुढील प्रश्न बघा,
सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे डॅश डॅश होय. तर बघा अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती. पुढील प्रश्न, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर बघा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात. पुढील प्रश्न बघा, महिको या कृषी संसदेचे संशोधन केंद्र या जिल्ह्यात आहे. तर बघा जालना या ठिकाणी महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र आहे. पुढील प्रश्न बघा, तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य करते? तर तालुका पातळीवर तालुका अधिकारी म्हणून तहसीलदार हे काम करत असतात. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. तर बघा नागपूर व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज या खनिजाचे साठे आढळतात. मित्रांनो, व्हिडिओ फास्ट होत असेल तर अवश्य कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न बघा, राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय? तर बघा CCTNS, त्यालाच आपण म्हणतो क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम. पुढील प्रश्न बघा, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर बघा फुफ्फुसाचे मुख्य कार्य रक्ताचे शुद्धीकरण करणे होय. यावर्षी ठाण्याला प्रश्न आला होता की रक्त शुद्धीकरणाचं काम कोण करतं? त्याच्यात किडनी आणि फुफ्फुस दोघांचे उत्तर दिले होते. त्या आयोगाने करेक्शन केलं होतं. तर फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? रक्ताचे शुद्धीकरण करणे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी मराठवाड्यात किती आहेत? तर बघा मराठवाड्यात एकूण 3 ज्योतिर्लिंग आहेत. पुढील प्रश्न बघा, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी या राजघराण्याच्या काळात कोरले गेले? तर बघा राष्ट्रकूटांच्या काळात वेरूळ येथील लेणी कोरली गेली होती. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. दक्षिण गंगा आणि वृद्ध गंगा असे दोघा नावाने गोदावरी या नदीला ओळखले जाते. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या डॅश डॅश इतकी टक्के आहे? तर बघा नागरी लोकसंख्या 45.2% इतकी लोकसंख्येच्या इतकी टक्केवारीत आहे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी हा शेकरू आहे आणि हा पुणे भीमाशंकर या ठिकाणी आढळतो. पुढील प्रश्न बघा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना देण्यात येतो? तर बघा महिला व बाल विकास या क्षेत्रात जे काम करतात त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देण्यात येतो. पुढील प्रश्न बघा, मराठवाडा मुक्ती संग्रामात जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्म्य प्राप्त झाले होते? तर बघा जनार्दन मामा यांना हुतात्म्य प्राप्त झाले होते. पुढील प्रश्न बघा, लक्षद्वीप बेटे डॅश डॅश येथे आहेत? तर बघा लक्षद्वीप बेटे हे अरबी समुद्रात आहेत. पुढील प्रश्न बघा, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये डॅश डॅश हा खनिज पदार्थ असतो? तर बघा रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह हा खनिज पदार्थ असतो. पुढील प्रश्न बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर बघा नाशिक या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, त्यालाच आपण YCM या नावाने देखील ओळखतो. पुढील प्रश्न बघा, जीवनरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा जीवनरेखा सिंचन प्रकल्प हा जालना या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आला होता? तर बघा 370 या कलमानुसार जम्मू काश्मीरला खास दर्जा देण्यात आला होता, जो सध्या रद्द करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न बघा, जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बघा कुंडलिका ही जी नदी आहे ही दुधना या नदीची उपनदी आहे. पुढील प्रश्न बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना ही खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे? तर बघा जी APJ अब्दुल कलाम योजना होती ही कुपोषण लोकांसाठी, त्यांच्यावरती मात करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघा, खान्देशची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? तर बघा बहिणाबाई चौधरी यांना आपण खान्देशची कवयित्री म्हणून ओळखले जाते. जळगाव विद्यापीठाला यांचंच नाव देण्यात आलं होतं. आधी उत्तर विद्यापीठ असं नामकरण होतं, जे सध्या बहिणाबाई चौधरी उत्तर विद्यापीठ असं नामकरण जळगाव जिल्ह्यातील विद्यापीठास देण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न बघा, घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकाचे नाटककार कोण? तर बघा विजय तेंडुलकर यांनी हे नाटक लिहिले आहे. ऑप्शन क्रमांक C.
पुढील प्रश्न बघा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बघा, जिथे एक सिंगी गेंडा आढळतो हे काझीरंगा आसाम या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा, वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले होते. पुढील प्रश्न बघा, युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक बी हेग. हेग कोठे येतं? नेदरलँड या राष्ट्रामध्ये युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. पुढील प्रश्न बघा, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा, दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स हा जर्मनीचा शास्त्रज्ञ यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. पुढील प्रश्न बघा, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर बघा, 1914 ते 1918 या दरम्यान पहिले महायुद्ध सुरू झाले होते. दुसरं महायुद्ध 1939 ते 45 दरम्यान चालू होतं. पुढील प्रश्न बघा, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा करतात? भारतात 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघा, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर बघा, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे प्रस्तावना होय. पुढील प्रश्न, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर बघा, कलम 19 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामध्येच संघटना तयार करणे हा देखील एक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. पुढील प्रश्न बघा, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर बघा, अप्रत्यक्ष प्रकारे राष्ट्रपतींची निवडणूक केली जाते. तुम्ही मला एक कमेंट करून सांगा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतात? पुढील प्रश्न बघा, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर बघा, पर्वतीय प्रदेशमध्ये दर्शवण्यासाठी तपकिरी या रंगाचा प्रदेश वापरतात. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोठे? तर बघा, इचलकरंजी या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग आहे. पुढील प्रश्न बघा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? NDA आपण म्हणतो, नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? मित्रांनो, इथे बरेचसे मुलं कन्फ्यूज होतात. बाबू गेनू आणि शिरीष कुमार या दोघांमध्ये बरेचसे मुलं कन्फ्यूज होत असतात. तर बघा, नंदुरबार येथे विद्यार्थीवरती गोळीबार झाला होता ते होते शिरीष कुमार. आणि मुंबई या ठिकाणी कापडाने जो परदेशी मालाने ट्रक भरलेला होता त्याखाली बाबू गानूंनी आपले बलिदान केले होते. तर आपलं उत्तर काय आहे? शिरीष कुमार. पुढील प्रश्न बघा, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर बघा, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर बघा, आर्गॉन, हेलियम, निऑन, लिथियम. तर लिथियम हा निष्क्रिय वायूमध्ये येत नाही. पुढील प्रश्न बघा, क्षय हा संक्रमक रोग आहे तर कॅन्सर हा कोणता रोग आहे? तर बघा, क्षय हा संक्रमक रोग आहे तर कॅन्सर हा असंक्रमक रोग आहे. पुढील प्रश्न बघा, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो, त्यास डॅश डॅश जडत्व म्हणतात. तर बघा, त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात डॅश डॅश प्रशासकीय विभाग आहेत? तर बघा, महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि प्रादेशिक विभाग असं विचारलं तर एकंदरीत 5 प्रादेशिक विभाग महाराष्ट्रात आहेत. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? मी मगाशी सांगितलेलं पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, ग्रामगीता हा काव्यग्रंथ डॅश डॅश यांनी रचला? तर बघा, ग्रामगीता हा काव्य प्रकार श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचला होता. सर्वांनाच माहिती आहे, महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली आणि महात्मा ही पदवी कोणी दिली? तुम्ही मला एक कमेंट करून सांगा, तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली होती? प्रश्न चुकू द्या नाहीतर बरोबर येऊ द्या, तुम्ही प्रयत्न करा. पुढील प्रश्न बघा, राधानगरी धरण डॅश डॅश नदीवर बांधण्यात आले आहे? तर राधानगरी हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले, जे की कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी सचिन तेंडुलकर यांनी संसद आदर्श ग्राम योजना अंतर्गत महाराष्ट्रातील डॅश डॅश गाव दत्तक घेतले आहे? तर बघा, सचिन तेंडुलकरांनी डोनजा हे गाव दत्तक घेतलेले होते. पुढील प्रश्न बघा, भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? तर बघा, भारताने राफेल या देशासोबत करार केला होता.
फ्रान्स या देशासोबत. पुढील प्रश्न बघा, भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर भारतीय लोकसभेचे एकंदरीत 545 इतके सदस्य असतात. पुढील प्रश्न बघा, पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर पोटोमॅक ही जी नदी आहे ही अमेरिका या देशातून वाहत असते. पुढील प्रश्न बघा, रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी, कोलकाता या ठिकाणी रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वास्तू स्थित आहे. पुढील प्रश्न बघा, चाबहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर बघा इराण या देशात चाबहार हे बंदर आहे. प्रश्न भरपूरदा येऊन गेला आहे. पुढील प्रश्न बघा, कॅलिम्पॉंग हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे? तर बघा कॅलिम्पॉंग हे थंड हवेचे ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यात आहे. पुढील प्रश्न बघा, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर बघा संत गोरोबा काका यांच्याशी संबंधित उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचं सध्याचं नाव काय आहे? धाराशिव. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती? तर महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकंदरीत 48 सदस्य निवडले जातात. पुढील प्रश्न बघा, विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विष्णुदास भावे हे नाटक या क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांचा जन्मदिवस म्हणून महाराष्ट्रात आपण रंगभूमी दिन म्हणून साजरा करतो. पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस हा दोघांमध्ये आढळतो? तर बघा मिथेन CH4 अशी याची संज्ञा आहे. हा गोबर गॅस व नॅचरल गॅस दोघांमध्ये आढळतो. पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारीला, जो की आपण मगाशीच बघितला. तर CV रमन यांच्या जन्मदिन निमित्ताने आपण भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? तर स्वादुपिंडूच्या अवयवामुळे आपल्यास मधुमेह हा आजार उद्भवतो. पुढील प्रश्न बघा, बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय? तर बांबू म्हणजे एक प्रकारचे गवत होय. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न, माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे? तर बघा फिमर, जे की माणसाच्या शरीरातील सर्वाधिक लांब हाड गणले जाते. पुढील प्रश्न बघा, एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात? तर एक पेशीय प्राण्यास आदिजीव असे म्हटले जाते. पुढील प्रश्न बघा, आकाशाच्या निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे? तर बघा आकाशाच्या निळा रंग प्रकाशाचा अपस्करणाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते? तर बघा प्रकाश संश्लेषणमध्ये प्रकाशाचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते. पुढील प्रश्न बघा, उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश डॅश येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे? तो कोठे? ऑप्शन क्रमांक 1 कुंथलगिरी या ठिकाणी जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे. पुढील प्रश्न बघा, सॅटेनिक वर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 सलमान रश्दी यांचं सॅटेनिक वर्सेस हे पुस्तक आहे. पुढील प्रश्न, डॅश डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? तर 21 मे रोजी आपण दहशतवाद विरोधी दिन म्हणून भारतात साजरा करतो. पुढील प्रश्न, उचला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा उचला या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाड आहेत. लक्ष्मण माने यांचं उपरा, विश्वास पाटील यांचं पांगिरा पानिपत, दया पवार यांचं बलूत, जे की आपण मागाशी बघितलं होतं. पुढील प्रश्न बघा, घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करतात? तर बघा घटनेत आर्थिक आणीबाणी 360 नुसार करतात, जे भारतात आजपर्यंत एकदाही लागलेली नाही आहे. 356 नुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करतात आणि 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते. पुढील प्रश्न बघा, औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली? तर बघा इंग्लंड या देशात औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली होती, नंतर ती टप्प्याटप्प्याने जगभरात पसरली. पुढील प्रश्न बघा, सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाजी फौजेचा करार केला होता? तर बघा दुसरा बाजीराव यांनी इंग्रजांशी तैनाजी फौजेचा करार केला होता.
सर्वप्रथम हैदराबादच्या निजामावरती तैनाजी फौजेचा करार करण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणी केला? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड हाऊसी. डलहौसी यांनी हा कायदा केला होता. यांनीच भारतात संस्थान खालसा केले होते. यांच्याच काळात भारतात रेल्वे चालू झाली होती. पोस्ट, तार, टपाल यंत्रे यांच्याच काळात चालू झाली होती. 8चा शेवटचा प्रश्न, मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? मित्रांनो, उत्तर चुकू द्या नाहीतर बरोबर येऊ द्या, प्रयत्न करणं आपलं काम आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर कृपया माफ करा. व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.